नमस्कार. मी आज पुन्हा एकदा तुमच्या समोर एका मुंबईकर विकेटकीपर बॅट्समनला घेऊन येत आहे. या खेळाडूचा जन्म 7 नोव्हेंबर 1987 ला मुंबईतल्या चेंबूर परिसरात झाला. चेंबूर ईस्टच्या बोर्ला सोसायटीमध्ये राहणाऱ्या या प्लेयरचं स्कूलिंग OLPS स्कूलमधून आणि कॉलेज दादरच्या हिंदू कॉलनीतल्या RA पोद्दार मधून पूर्ण झालं. या प्लेयरने आपलं पहिलं कोचिंग घेतलं ते म्हणजेच RCFच्या मैदानावर ऑस्टिन कुटिनो सरांकडून आणि 2009 ला या खेळाडूंनी आपला मुंबईसाठी फर्स्ट क्लास डेब्यू केला. 2010 ला कोलकाता नाईट रायडरच्या अगेन्स्ट मुंबई इंडियन्ससाठी या प्लेयरने आपली पहिली मॅच खेळली. पुढे मुंबईसाठी कॅप्टनशिप करत असताना मुंबईला 41st रणजी ट्रॉफी टायटल सुद्धा याच कॅप्टनने जिंकून दिला. 2014 ला वानखेडे स्टेडियम वरती मुंबई इंडियन्ससाठी खेळत राजस्थान रॉयलच्या अगेन्स्ट जेम्स फॉकनरला शेवटच्या बॉलला डिसाइडिंग षटकार मारणारा सुद्धा हाच तो फलंदाज. लेट्स मीट वन ऑफ द एलिगंट स्टाइलिश मुंबईकर विकेटकीपर बॅट्समन आदित्य प्रकाश तरे. वेलकम मिस्टर आदित्य प्रकाश तरे and thanks for joining me, Adi. Thank you so much, Tushar. My pleasure to be here with you. Okay, so here we go, Adi. सुरुवात कशी झाली आधी, क्रिकेटची सुरुवात कशी झाली? माझ्या घरी ऍक्च्युली माझे बाबा, माझे काका, मी जॉईंट फॅमिली मध्ये मोठा झालो. तर माझी अख्खी फॅमिली ऍक्च्युली क्रिकेट बॉक्स होते. तर कोणतीही मॅच असली इंटरनॅशनल लहानपणी, म्हणजे 90s ची गोष्ट आहे, तर ती माझ्या घरी चालायची. ती न्यूझीलंड सिरीज हो, सकाळी 3-3:30 वाजता माझे काका किंवा बाबा उठून मॅच बघायचे. वेस्ट इंडिजची जी सिरीज असायची ती लेट रात्रपर्यंत चालायची. तर त्या मॅचेस सुद्धा आमच्या घरी लागायच्या. तर ते क्रिकेटचा जो एक किडा असतो तो आमच्या अख्ख्या फॅमिलीत होता. आणि तिकडनं मला लागला तो किडा. आणि म्हणजे आम्ही तर, माझे 2 कझिन होते मोठे, माझ्याहून एक लहान कझिन होता. आम्ही असे 4-5 जण आम्ही मुलं लहान घरीच होतो. तर आम्ही घरीच क्रिकेट खेळायचो, इंडोर म्हणजे बॉक्स क्रिकेट टाईप. मग माझ्या कॉलनीतले भरपूर मित्र होते. आम्ही सगळे सतत खालीच असायचो क्रिकेट खेळत. बिल्डिंगच्या खाली, गॅरेज मध्ये, कुठेही जिथे मोकळी जागा मिळाली तिथे आम्ही स्टंप आणि बॅट आणि बॉल घेऊन तो ग्राउंड आम्ही बुक करून टाकायचो आमचा. तर तसं म्हणजे लहानपणापासूनच क्रिकेटचा किडा लागला. So what we all loved about Aditya was his passion and zeal towards the game, and he was always the first one to call us down and start playing cricket. He used to tell us to go to different societies and challenge them for different matches because he was so confident about his skills. But at the same time, he was also the first one to go home after the batting finished. Also, he might be knowing that we all were involved in a lot of runouts where he expected us to sacrifice our wicket for him, as he felt he is Sachin Tendulkar. I still remember every day during our college days and school days, he used to go for practice after school and then come back in the night and study till late because he felt that education and cricket both are important. I'm very happy and proud of you, Adu, for the way you're playing today, and I'm looking forward to see you bat more often in future. Cheers. So 2009 you made your debut for Mumbai. कशी सुरुवात झाली? मुंबई कॅम्प मध्ये एंट्री कशी मिळाली आदित्य तरेला? मी म्हणजे अंडर 19 पासूनच ऍक्च्युली मुंबईसाठी एज ग्रुप, अंडर 17, अंडर 19 सगळं खेळलं. पण अंडर 19 ला चांगला परफॉर्मन्स आलेला माझा. वन डे मध्ये मी टीमचा हायेस्ट रन स्कोरर होतो. आम्ही कुचबिहार ट्रॉफी त्या वर्षी जिंकलेलो. सुलक्षण कुलकर्णी आमचे कोच होते तेव्हा. तर तो सीझन एक माझा चांगला गेलेला. त्यानंतर मी नेक्स्ट इयर प्रोबेबल्स मध्ये आलो, पण आय वॉज नेव्हर इन्व्हॉल्ड इन द सिनियर टीम. बट स्टील म्हणजे अंडर 19 मध्ये चांगलं केलेलं म्हणून माझं नाव जे सीझनच्या आधी येतं 35-40 जणांमध्ये, तर त्याच्यात एक नाव होतं माझं पहिल्यांदा सिनियर टीम मध्ये. पण ऑब्व्हियसली तेव्हा काही झालं नाही. सिनियर टीम मध्ये माझी एंट्री झाली नाही तेव्हा. नेक्स्ट इयर अंडर 22चं माझं पहिलं वर्ष होतं आणि त्या वर्षी आम्ही CK नायडू ट्रॉफी जिंकलो. सगळ्या गेम्स आम्ही आउटराईट जिंकलो आणि त्यात सुद्धा मी मुंबईचा हायेस्ट रन स्कोरर होतो त्या टुर्नामेंटमध्ये. मग त्या सीझनच्या एंडला जेव्हा वन डे ट्रॉफी झाली, विजय हजारे ट्रॉफी, तेव्हा I made my entry into the senior team for the first time. Vijay Hazare Trophy मध्ये 2008 के 9 मध्ये. I mean, I'm not really sure. I think it was 2008-9 season. आधी 2 वर्ष मी फक्त वन डे किंवा T20 जी काही व्हाईट बॉल होती ते खेळत होतो.
2009 मध्ये मला वाटतं 9-10 सीझन मध्ये मला ब्रेक थ्रू मिळाला की माझे आय गॉट सिलेक्टेड इन टू द रणजी ट्रॉफी टीम टू प्ले अगेन्स्ट ओरिसा ॲट CCI 2009 मध्ये नोव्हेंबर मध्ये. आणि अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली आय मेड माय डेब्यू इन दॅट गेम, बट अनफॉर्च्युनेटली इट रेन्ड टू अँड हाफ डेज इट रेन्ड. आणि मॅच सुरू झाली तिसऱ्या दिवशी लंच नंतर. अँड इन दॅट गेम मी ऍज अ बॅट्समन खेळत होतो, कारण विनायक सामंत विकेट किपिंग करत होते. तर वसीमभाईनी 150 केलेले. ही ओपन द इनिंग, ही स्कोर्ड 150. आज कोण बॅट ॲट नंबर 6, बट इव्हेंच्युअली आम्ही डिक्लेअर केलं आणि माझी बॅटिंगच नाही आली. अँड after the game, I was, again dropped from the squad without getting an opportunity. And I had to wait for 3 years. I mean, 9, 10, that entire season, I was out of the squad. 10, 11, I couldn't make the squad. 11, 12, so I couldn't make the squad. So after making my debut, not playing, not getting an innings to bat, I was dropped. And then, I was nowhere for next 3 years. So it was really tough. माझ्यासाठी तो एक फॉरगेटेबल मोमेंट होता, कारण मी न बॅटिंग केली त्याच्यात, न कीपिंग केली, आणि डायरेक्ट स्क्वॉडच्या बाहेर गेलो. तर इट वॉज रिअली टफ. इवन दो आय वॉज नॉट प्लेइंग द रणजी ट्रॉफी, आय वॉज स्टील पार्ट ऑफ द मुंबई इंडियन्स सतत 2010 पासनं. तर आफ्टर मेकिंग माय रणजी डेब्यू अँड गेटिंग ड्रॉप, आय वॉज स्टील पार्ट ऑफ द मुंबई इंडियन्स. आणि तिथे मला आय थिंक आय गॉट टू लर्न अ लॉट. माझा गेम भरपूर इम्प्रूव्ह केला, स्पेशली विकेट किपिंग मध्ये. बिकॉज प्रिव्हियसली आय वॉज अ व्हेरी गुड बॅट्समॅन अँड आय वॉज नॉट अ ट्रेन्ड विकेट कीपर. पण जेव्हा मी मुंबई इंडियन्स मध्ये होतो, मला वाटतं तेव्हा आय वॉज एक्सपोज टू लॉट ऑफ गुड कोचेस, लॉट ऑफ गुड फॅसिलिटीज. आणि फॉर्च्युनेटली 2 वर्ष मी किरण मोरे सर आमचे विकेट किपिंग कोच होते MI ला. त्यांनी माझ्यावर भरपूर काम केलं आणि आय इम्प्रूव्ह माय विकेट किपिंग अ लॉट. व्हॉट हॅपन वॉज 2011-12 मध्ये मी जेव्हा वन डे खेळत होतो मुंबईला, विजय हजारे ट्रॉफी, तेव्हा सुलक्षण कुलकर्णी कोच होते. आणि ही हॅज सीन मी सिन्स अंडर 19 डेज. तर त्यांनी ही सॉ अ मॅसिव्ह डिफरन्स इन माय विकेट किपिंग स्किल्स. अँड तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की आय फील नाव यू आर रेडी फॉर फर्स्ट क्लास क्रिकेट. सो hopefully next year we should be selected and play Ranji Trophy for Mumbai. So that was, I think, my improvement in my wicket keeping sort of helped me, making my comeback into the Ranji Trophy team. तर मग तेव्हा मी 2012-13 स्टार्ट ऑफ द सीझन, I got picked, fortunately, and then since then I've been playing consistently for Mumbai as a wicketkeeper batsman. तुझं रणजी ट्रॉफीचं करिअर आतापर्यंत कसं आहे? एनी हायलाइट्स ऑफ युअर रणजी ट्रॉफी जर्नी एज ऑफ नाउ? It's been wonderful. I mean, when I started off playing cricket professionally, I never thought, I always doubted that the amount of talent that Mumbai has. I always doubted ki, am I talented enough to go and play for, Mumbai in the senior team. मी 2012-13 पासून अख्खा सीझन खेळायला लागलो, आणि फ्रॉम दोज इयर्स आय स्टार्ट प्लेइंग. पण त्याच्या आधी सुद्धा मुंबई, मला आठवते 2007-8-9 मध्ये जिंकली रणजी ट्रॉफी, 10-11 मध्ये जिंकली रणजी ट्रॉफी, सॉरी 9-10 मध्ये जिंकली रणजी ट्रॉफी. तर ते 2-3 वर्ष मी त्या स्क्वॉडचा पार्ट नव्हतो, आणि आय न्यू हाऊ बिग अँड हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू विन द रणजी ट्रॉफी अँड हाऊ बिग अ मोमेंट इट इज. आणि माझं ते ऑलवेज ऍस्पिरेशन होतं की मी मुंबईसाठी रणजी ट्रॉफी विनिंग स्क्वॉड मध्ये असावं, किंवा आय विल हेल्प मुंबई विन अ रणजी ट्रॉफी. And thankfully, when I again came into the Mumbai team 12-13 मध्ये आम्ही रणजी ट्रॉफी जिंकलो. So that was probably the best season, that I've ever experienced as a professional player. My first full first class season in which, we won the Ranji Trophy. मी स्वतः 850च्या आसपास रन केलेले माझ्या पहिल्या फुल सीझन मध्ये. 41 डिसमिसल्स होते. तेव्हा एक नॅशनल रेकॉर्ड होता तो विकेट किपिंगचा. So, that was a personal high also, and obviously winning the Ranji Trophy is, I think there's no better joy in winning, a Ranji Trophy if you're a first class player. Great. And since then, again, I've, over the years, we won again in 15-16 Ranji Trophy, won couple of Vijay Hazare trophies also with Mumbai. So, it's been a wonderful journey so far. Lots of highs, lots of lows.
अँड अ फ्यू चॅम्पियनशिप्स ऑल्सो. सो आय थिंक सगळ्यांचा एक मिक्स आहे आणि दॅट इज वाय ही जर्नी इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. 2015 स्पेशल इयर, मुंबईला 41st रणजी ट्रॉफी तुझ्या कॅप्टनशिप खाली मिळाली. हो, आय मीन जेव्हा मी पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकलो, तो जॉय इज ऑलवेज स्पेशल टू यू, क्लोज टू युअर हार्ट. आणि त्यानंतर आपल्याला नेहमीच वाटतं की वी हॅव टू रिपीट दॅट फीट, रिपीट विनिंग रणजी ट्रॉफी. सो thankfully we did it again in 2015-16 season जेव्हा मी लीड करत होतो. that was also another special highlight in my career, to be leading Mumbai firstly and winning a Ranji trophy as a captain for Mumbai. So it was really special. आणि ज्या प्रकारे आम्ही खेळलो त्या वर्षी, आय थिंक त्याच्या आदल्या वर्षी आम्ही सेमीफायनल मध्ये हरलेलो कर्नाटका अगेन्स्ट. आणि स्टार्ट ऑफ नेक्स्ट इयर प्रवीण, त्या आदल्या वर्षी प्रवीण सर होते आणि नेक्स्ट इयर चंदू सर आले ऍज अ कोच. पण तेव्हाच जेव्हा चंदू सर आले त्याच्या आधीच मी प्रवीण सरांना सांगितलं की सर यावर्षी आपण रणजी ट्रॉफी जिंकू म्हणून. ते माहित नाही काय गट फिलिंग होती किंवा आय जस्ट फेल्ट के वी वर जस्ट व्हेरी गुड. जर आपले सगळे प्लेयर्स अवेलेबल असतील तर आपण रणजी ट्रॉफी नक्की जिंकू, हे असा एक कॉन्फिडन्स आणि विश्वास होता सगळ्या प्लेयर्सवर, मला, आमच्या टीमवर. तर आणि ते आम्ही जिंकून दाखवलं, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आधी यू हॅव प्लेड विथ सचिन तेंडुलकर, द गॉड ऑफ क्रिकेट. कसं फील होतं सचिन बरोबर खेळताना? इज इट मच ऑफ प्रेशर or motivation? No, not at all. I mean, we built up a lot of pressure on ourselves, if we are playing with big players. But obviously for me as a young guy, I was only 22, 23 when I, played with Sachin sir at MI in 2010. आणि लहानपणापासूनच आम्ही सचिन सरांना बघून एकदम ही इज अ स्पेशल प्लेअर. आणि जेव्हाही मी क्रिकेट बघायचो, इंडियाची मॅचेस बघायचो, तर ते सचिन सर आउट झाले की असं वाटायचं की इंडिया हरणार मॅच. आणि सचिन सर वॉज ऑलवेज सो स्पेशल ॲज अ प्लेअर. आणि सो टू गो अँड प्ले विथ हिम वॉज अ डिफरंट फीलिंग ओनली, अँड इट वॉज रिअली अनबिलिव्हेबल, surreal actually. But he just made it so comfortable for me, in the middle also. आणि मॅच खेळायच्या आधी सुद्धा जसे ते दर प्लेयरशी बोलतात किंवा स्पेशली यंगर प्लेयर्सशी जसे ते इंटरॅक्ट करतात, he just makes you feel at peace and at home. And on the ground also ते एवढे हेल्पफुल आहेत ऍज अ बॅटिंग पार्टनर. मला आठवते माझी पहिली इनिंग होती त्यांच्याबरोबर, तेव्हा मला ऑलमोस्ट प्रत्येक बॉल ते बोलवते की आता हा बॉल येऊ शकतो, रेडी राहा, हा बॉल येऊ शकतो, रेडी राहा. आणि एव्हरी टाइम ही प्रेडिक्टेड द नेक्स्ट बॉल वुड बी द सेम. कितींदा झालंय की आय वॉज वेटिंग फॉर अ बाउन्सर आणि ते बोलले तो बाउन्सर तुला टाकणार नाही, बोला तो पुढे टाकेल, पुढच्या बॉलला रेडी राहा. आणि नेक्स्ट बॉल वुड बी अ बॉल विच वॉज पिच्ड ऑन द फ्रंट फुट. So, that's how special he is as a player, and the way he reads the game. So, I mean, it was a special experience for me to bat with him. He must be encyclopedia of cricket, yeah. Absolutely, he is, यार. म्हणजे त्यांना जेवढा नॉलेज आहे क्रिकेटचं, बॅटिंगचं, आय थिंक ही इज सेकंड टू नन. आधी आम्ही बरेच वेळा बघितलेलं आहे, द वे यू बिल्ड युअर इनिंग्स, द वे यू प्ले युअर स्ट्रोक्स, द वे यू स्टॅन्ड युअरसेल्फ. आम्हाला असं बरेच वेळा वाटतं की तू आणि सचिन तेंडुलकर खूप वेळा रिसेंबल करतात त्या स्टान्स मध्ये, त्या स्ट्रोक्स मध्ये. एनी इन्फ्लुएन्स ऑफ सचिन तेंडुलकर इन युअर करिअर, इन युअर बॅटिंग? ऍब्सोल्युटली. आय मीन, लहानपणापासूनच आम्ही, मे बी माझं जे जनरेशन आहे, आम्ही सगळेच सचिन सरांना बघूनच क्रिकेट खेळायला लागलो किंवा वी फेल इन लव्ह वॉचिंग सचिन सर प्ले. आणि ते जसे बॅटिंग करतात, आय मीन क्रिकेटचे सगळे स्ट्रोक्स ते खेळू शकतात, राईट फ्रॉम स्ट्रेट ड्राईव्ह टू रिव्हर्स स्वीप. तर अँड लहानपणापासूनच वी यूज टू ट्राय अँड इमिटेट. जेव्हा खाली मित्रांबरोबर खेळत असतो किंवा बिल्डिंग मध्ये काही खेळत असतो, तर सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग आपली व्हावी अशी सगळ्यांची एक आशा असते. आणि मे बी इट वुड हॅव बीन अन इन्फ्लुएन्स इफ एट ऑल you think it resembles the great Sachin Tendulkar, then it's a big compliment for me, and thank you for that. But yeah, असे लहानपणापासूनच आम्ही सचिन सरांना बघून मोठे झालोय आणि त्यांच्यासारखी बॅटिंग करायची इच्छा लहानपणापासूनच होती. तर थोडेफार शॉट्स मे बी त्यांच्यासारखे लागत असतील. मी पुढचा प्रश्न विचारायच्या आधी मला इथे प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्यायची आहे या प्रश्नाबद्दल.
It was IPL season 7, 25th May 2014. वानखेडे स्टेडियम वरती मॅच होती, मुंबई इंडियन्स वर्सेस राजस्थान रॉयल्स. मुंबई इंडियन्सला ही मॅच जिंकणं खूप गरजेचं होतं. राजस्थान रॉयल बॅटेड फर्स्ट, स्कोर्ड 189 in 20 overs. मुंबईला तो स्कोर 14.4 ओव्हर्स मध्ये करायचा होता क्वालिफाय होण्यासाठी, टॉप 4 मध्ये येण्यासाठी. अंबती रायडू आणि कोरी अँडरसन बॅटेड ब्युटिफुली आणि मॅच अशी आली, शेवटच्या बॉलला 4 रन्स हवे आहेत. जेम्स फॉकनर बॉलिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आदित्य तरे, प्लीज टेक गार्ड अँड गो ऑन. काय झालं होतं त्या गोष्टीला आता माहित नाही किती, ऑलमोस्ट 7 years are down, but it's still such a special moment in my career. And मी जेव्हाही कुठेही जाईन तर नेहमीच मला सगळेच आठवण करून देतात त्या बॉलची आणि त्या मोमेंटची. ते माझ्यासाठी पर्सनली खूप स्पेशल मोमेंट आहे. आणि these kind of situations come very rarely in your life. It's just 1 or 2 times in your life that you go on to strike your first ball and you have to hit it for a boundary or a six for your team to win. आणि या वेळेस या पर्टिक्युलर गेमला आम्हाला जिंकून क्वालिफाय व्हायचं होतं प्ले ऑफ साठी. तर तो एक अजून एक मोठा अचीवमेंट होता आणि इन्सेंटिव्ह होता ही टू हिट दॅट बाउंड्री. आय डोंट नो, म्हणजे it was the day that was destined, that we'll win it. And fortunately I was at the crease. Everything fell where it was supposed to be, and I was ready for it. So I'm just grateful that moment happened in my career, in my life, and it created a special moment, not just for me but as the franchise. Mumbai Indians sati sudha, it's a big it was a big chase and a big moment. We could qualify after losing. आम्ही त्या वर्षी 5 गेम ऑन द ट्रॉट हारून आलेलो UAE वरनं. आणि सगळ्यांनी राईट ऑफ केलेलं आहे MI ला की MI आता यावर्षी नाही करणार काहीच. त्या सिच्युएशन मधनं आम्ही प्ले ऑफ्सला आलो त्या वर्षी. तर ती एक मोठी अचीवमेंट होती फ्रँचाइज साठी सुद्धा. आणि वेन फॉकनर केम टू बोल, RRनी फील्ड अशी सेट केलेली की ते बाउन्सर टाकणार आहेत. आणि आय न्यू इट वॉज गोना बी अ ब्लफ, कारण माझा ऑन साइड होता जे दॅट वॉज द शॉर्टर साइड ऑफ द बाउंड्री त्या दिवशी. तर मला वाटलेलंच की हा ऑब्व्हियसली इज गोना ब्लफ शोईंग अ फील्ड सेटिंग फॉर अ बाउन्सर. बट बाउन्सर टाकला की टॉप एज सुद्धा 6 जाऊ शकते. तर ते दॅट वॉज ऑलवेज प्लेइंग अँड आय वॉज रेडी फॉर अ यॉर्कर. फॉर्च्युनेटली त्याचा यॉर्कर लँड नाही झाला आणि माझ्या चांगल्या हाईटला तो फुलटॉस झाला आणि इट कनेक्टेड राईट इन द मिडल ऑफ द बॅट. सो एव्हरीथिंग वेंट वेल फॉर मी दॅट डे. अँड आम्ही वी वन द गेम अँड ऑल्सो क्वालिफाईड फॉर द प्ले ऑफ. And your display on the ground, your shirt went off that day. With the six, you showed the 6 packs. I didn't really have 6 packs, but yeah, it was emotions got over me. But yeah, I enjoyed the moment. I think it was on the field. All you can do is be in the moment and try and express yourself. Thankfully, we got over the line that day, and I felt like I've always said that, whenever people ask me, I felt like I've scored a golden goal or something in a World Cup finals. काय डिफरन्स असतो फर्स्ट क्लास गेम खेळण्यामध्ये आणि IPL ला परफॉर्म करण्यामध्ये? There's a big difference in the level of cricket that is being played. I feel IPL is as good as international cricket, obviously, and first class is just on a step or two lower to what IPL is. So that I think is a major difference. But obviously there's fun playing for your state. Home state is a different fun, is a different feeling, is a different high. There's a lot of loyalty involved playing for your state. There's a lot of emotions. कारण तुम्ही ज्या स्टेट मध्ये बॉर्न झालात, मोठे you've grown up in a particular home state आणि त्या स्टेटला तुम्ही रिप्रेझेंट करता आणि त्यांच्यासाठी तुम्हाला नेहमीच चांगलं करायची ती एक भावना असते. IPL मध्ये द सेन्स ऑफ लॉयल्टी इज समवेअर लॉस्ट, कारण you don't know where you're going to play next year. तुमचा एक 2-3 वर्षाचा मॅक्सिमम कॉन्ट्रॅक्ट असतो. त्यानंतर you can play for, even if you're born and brought up in Mumbai, you can go and play for Delhi. तो एक जन्माचा जो बॉन्ड आणि लॉयल्टी आहे ती थोडी मिसिंग आहे IPL मध्ये, फॉर व्हेरियस रिझन्स. बट दॅट आय फील इज one of the major distinctions, if you say distinguish. If you want to distinguish between IPL and Ranji Trophy, it's one of the major reasons, I think.
Mumbai is not doing that great in first class cricket, in Ranji Trophy especially. Adi. So what do you think की कुठे एरियाज ऑफ इम्प्रुव्हमेंट आहे? कारण मुंबईला कुठे चांगलं करण्याची गरज आहे, कुठे चुकतोय आपण? Yeah, I mean, the last time we won Ranji Trophy was back in 2015-16. Almost 5-6 वर्ष झाली आता आणि लास्ट 2 वर्षात अनफॉर्च्युनेटली आम्ही नॉकआउट सुद्धा नाही क्वालिफाय झालो. तर इट्स बीन अ मेजर सेटबॅक फॉर अस as players also and in all for Mumbai cricket also. कारण आपल्याला जिंकायची सवय आहे, रणजी ट्रॉफी जिंकायची सवय लागली आहे. ती मला वाटतं एक चांगली सवय आणि ती तुटली नाही पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली असं झालंय की आम्ही 5 वर्ष जिंकलो नाही रणजी ट्रॉफी. बट लॉट्स ऑफ थिंग्स हॅव चेंज. आय थिंक lot of other teams have come up, they've become strong, and I think Mumbai is one of the states जिथे आम्ही जास्तीत जास्त आमचे प्लेयर्स नॅशनल टीमला लूज करतो जेव्हा रणजी ट्रॉफी सुरू असते. तर तो जो एक ऍडव्हान्टेज बाकी टीम्सला असतो, जे दर सतत वर्षानुवर्ष एक सर्टन बॅच ऑफ प्लेयर्स बरोबर खेळते, मुंबईमध्ये ते लॅक होते. कारण आमचे प्लेयर्स नेहमी दरवर्षी 1 किंवा 2 किंवा 3 जण डायरेक्टली गो इन टू द नॅशनल टीम, इंडियन टीम. सो टू एव्हरी इयर तुम्ही जर 2-2-3-3 चांगले प्लेयर रिप्लेस करायला लागले तर ॲट द एंड ऑफ 3-4 years यू फाइंड दॅट यू आर प्लेइंग विथ अ रिअली इनएक्सपिरियन्स बॅच. ऑब्व्हियसली प्रेपरेशन वाईज, स्पेशली टीम्स इन द वेस्ट, रणजी ट्रॉफी जेव्हा नोव्हेंबरमध्ये सुरू होते तेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये चालू होते, तेव्हा मुंबई इज जस्ट कमिंग आउट ऑफ द मॉन्सून सीझन. तर आम्ही जास्तीत जास्त प्रिपरेशन आमचे इंडोर्स मध्ये करतो. त्यानंतर डायरेक्टली येऊन 1-2 प्रॅक्टिस सेशन झाले की आम्हाला येऊन रणजी ट्रॉफी खेळावी लागते. तर तो एक जो प्रिपरेशनचा फेज आधी मिळायचा, टाइम शील्ड व्हायच्या भरपूर, क्लब क्रिकेट पोलीस शील्ड व्हायच्या रणजी ट्रॉफीच्या आधी, ते 2 मेजर टुर्नामेंट्स आहेत ज्यांना टाइम नाही मिळत आहे बिकॉज ऑफ द एक्सटेंडेड schedule of BCCI. So in terms of preparation also, we are not fortunate enough to get that sort of time which we used to get as a team. मुंबईला आधी भरपूर ऑपॉर्च्युनिटी होती हे सगळे गेम्स खेळायला बिकॉज ऑफ द लेट स्टार्ट ऑफ डोमेस्टिक सीझन. इट इज गोइंग टू बी अ न्यू चॅलेंज नाव अगेन टू विन रणजी ट्रॉफी मुंबईला. आणि my dream is again to win a Ranji Trophy with Mumbai again before I'm done playing. So hopefully we can do it sooner. आधी 2021 मुश्ताक अली ट्रॉफी मुंबई 5 पैकी 4 मॅच हरली होती. What went wrong? पूर्ण साइड होती. मला सूर्या was there, Shreyas was there, India Mumbai was playing with good side, still we lost. What is the reason? Yeah, it was tough to take 4 losses. असं पहिल्यांदा झालं असेल की आम्ही विदाउट कॅम्प, विदाउट टीम प्रॅक्टिस, आम्ही टीम अशी झाली आहे, बनली आहे आणि आम्ही डायरेक्टली मॅच खेळायला चाललो. असं हे पहिल्यांदा ऍटलीस्ट मी एक्सपिरियन्स केलंय मुंबईमध्ये. तर दॅट वॉज वन थिंग दॅट हॅपन्ड बिकॉज ऑफ द क्वारंटाईन रूल्स. आम्ही 7 दिवस टीम फॉर्म झाली, 1-2 दिवस आम्ही काहीतरी प्रॅक्टिस केली असेल, परत क्वारंटाईन मध्ये गेलो 7 दिवस आणि डायरेक्ट जाऊन मॅच केली. तर तो एक जो टू बी इन युअर रूम फॉर 7 days and then go and play a state game was, I felt, a new experience and was a bit tough because most of our players are used to having good intense practice sessions before games and ite amala we couldn't get that. Plus I felt ke T20 असा फॉर्मॅट आहे की मोमेंटम क्रिएट झाला पाहिजे फॉर द टीम टू डू वेल. आणि आम्ही पहिली गेम हरलो, मग परत दुसरी गेम हरलो, परत it just we just went into a poor run of games and also we couldn't generate that momentum to be able to do well in T20 cricket. परत असं होतं की आम्ही ऑल्टरनेट डे गेम खेळत होतो आणि मॅच हरलो की रूमवर गेलो, नेक्स्ट डे नो प्रॅक्टिस. यू स्टे इन दॅट सेम स्टेट ऑफ माइंड की परफॉर्मन्स नाही झालाय, टीम हरली आहे, परत रूमवर या, नेक्स्ट डे परत जा आणि परत रिझल्ट खराब आला तर मग वी जस्ट वेंट इन टू अ poor state of mind actually as individuals and as players. तर तिथे मला असं वाटलं की एक नवीन एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी की हाऊ टू डील विथ द न्यू नॉर्मल, आपलं जे म्हणतो की बबल मध्ये राहणं, क्वारंटीन मध्ये राहून डायरेक्ट बायो बबल मध्ये राहणं, क्वारंटीन असून सुद्धा डायरेक्ट जाऊन स्टेट लेवलच्या इंटेन्सिटीची मॅच कशी खेळायची. ते ऍक्च्युली एक लर्निंग एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. अँड
we were definitely really disappointed as players and as individuals. मुंबईसाठी आम्ही expected to do well, but we couldn't do well. Especially जसे तुम्ही म्हणालात की we had very good team, lot of good players, but still the results were not good. And a month later, एका महिन्यानंतर Mumbai went to play Vijay Hazare Trophy with a new coach, Ramesh Pawar. And I would say की बऱ्याच मॅचेसला मुंबईचे बरेच players went on for national duty, playing for national side. Shreyas Iyer was not there, Rohit Sharma was not there, Surya Kumar Yadav of late was picked to play T20. त्या सिच्युएशनला सुद्धा you guys went and won championship, Vijay Hazare Championship. हे कसं झालं? I mean, see, the beauty of cricket अशी आहे की आपल्याला जे लॉसेस असतात ते खूप काही शिकवते. इवन दो आपण रिझल्ट वर बघू तर आम्ही हरलेलो असो किंवा पर्सनल स्कोर खराब असेल, पण तो जो एक फेज आहे त्याच्याने मला वाटतं की यू लर्न अ लॉट, अँड दॅट your failures are not equally important but are more important for you to succeed. So that is something that we did personally and as a team. Personally players were very determined to prove themselves that we are good enough. As a team also we were determined to prove everybody that we are a good enough white ball team and we can win this tournament. तर तो एक डिटर्मिनेशन फॅक्टर होता या टुर्नामेंटला आमचा, की आम्ही प्रिव्हियस टुर्नामेंट खराब केली तर आम्हाला सगळ्यांना कमबॅक करायचं, चांगला स्ट्रॉंग कमबॅक करायचं, एक स्टेटमेंट द्यायचं आहे नॅशनल डोमेस्टिक सर्किट मध्ये की हाऊ गुड वी आर. व्हेरी वेल सेड. आधी तुझे म्हणालास की हरणं सगळ्यात जास्ती शिकवून जातं, and it is a lovely leveler, this cricket is for life and for people. So very well said. So but you are inning against UP in the finals, 312 chase करतायत. Adi, I have seen that inning. It was so meaningful and beautiful inning. The strokes you played, that straight drive and those cover drives were superb. काय होतं, तू 100 केले, 118 नॉट आउट, and it was a match defining inning. त्याच्यामुळे 2021 विजय हजारे ट्रॉफी आपण जिंकलो, मुंबई जिंकली. काय सांगशील त्या इनिंग बद्दल? I'm glad 2018 मध्ये आम्ही लास्ट विजय हजारे ट्रॉफी जिंकलो. तेव्हा सुद्धा फायनल मध्ये आम्ही 40ला 4 होतो, तेव्हा मी 70 केलेले नाही, तेव्हा सुद्धा मॅन ऑफ द मॅच होतो. तर सिन्स देन I always say to myself कि I should repeat these kind of performances. आणि आय एम ग्लॅड की यावर्षी ती एक ऑपॉर्च्युनिटी आली की आम्ही फायनल खेळत होतो विजय हजारे ट्रॉफी. आणि फॉर्च्युनेटली रमेश पवारनी आधीच मला सांगितलेलं लीग फेज मध्येच की जेव्हा सूर्य आणि श्रेयस जातील तेव्हा नॉकआउटला मला पाहिजे की तू 3 नंबर बॅटिंग करावी. अँड आय वॉज रिअली हॅपी अँड एक्साइटेड की आय विल बी गेटिंग टू बॅट एट नंबर 3 बिकॉज जेव्हा सूर्य आणि श्रेयस अवेलेबल होते तेव्हा मी खाली 6 नंबरवर बॅटिंग करत. द वे पृथ्वी शॉ वॉज बॅटिंग, त्यांनी कोणाला बॅटिंग येऊनच नाही दिली क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल मध्ये. अँड he one-sidedly won us the games. So final मध्ये सुद्धा he was on course to get a big 100, but unfortunately he got out. But त्यांनी एक मोमेंटम एक सेट केलेला त्यात रन चेस मध्ये की आम्ही 9 ओव्हर ऑलमोस्ट 90 होतो तेव्हा तो 70 वर आउट झालेला. आणि आय वेंट टू नाही, जेव्हा मी बॅटिंगला गेलो तेव्हा माझं माइंडसेट असंच होता की हा जो मोमेंटम सेट झालाय तो मी मोमेंटम आणि फ्लो तो कंटिन्यू ठेवेल. बिकॉज 300 रन चेस करते जर मी जाऊन तिथे टाइम घेतला किंवा बॉकडाऊन झालो तर मे बी आय विल पुट द टीम अँड माय सेल्फ अंडर प्रेशर. सो आय वॉज pretty clear in my mind के the momentum is nice, I have to just carry it and bat freely. In that flow everything clicked, and obviously the determination was there to get over the line because एक फायनल हर्डल होता. आणि मी मॅचच्या आधी सुद्धा टीम मध्ये हर्डल मध्ये तेच बोललो की आपण आतापर्यंत फायनलला आलोय तर आपण दर गेम आपण डॉमिनेट करून जिंकलोय, कन्व्हिन्सिंगली जिंकलोय, तर वी शुड डू द सेम इन द फायनल्स. So आणि आय एम ग्लॅड की विथ दॅट इनिंग्स वी वन द फायनल्स ऑल्सो क्वाइट कन्व्हिन्सिंगली. सो आय एम प्रिटी हॅपी अँड ग्लॅड that it happened. Where will you rate this inning? कुठे रँक करशील? Yeah, I mean
One of the best innings that I've played. As far as the way I've batted, I felt really good in the middle, very confident, very composed within myself, and the timing of the innings also. Okay, to come to get 100 in a national trophy finals. So I mean, yeah, one of the best knocks that I've played. I can say that. तुला वाटतं रिषभ पंत has raised a bar of wicketkeeper batsman? Yes, absolutely. I mean, he's been phenomenal. मागचे एक दीड वर्षात त्यांनी जे जे गाजवलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये is something similar to what Adam Gilchrist did when he first came in. या त्या इराच्या आधी असं होतं की यू हॅव टू बी अ व्हेरी गुड विकेट कीपर टू प्ले इन अ टीम. इरेस्पेक्टिव्ह तुमची बॅटिंग कशी आहे, तुमच्या बॅटिंगला लास्ट रेट करायचे ऍज अ विकेट कीपर. पण जेव्हा when Adam Gilchrist came into international cricket, I think he sort of made a statement that as a wicket keeper, you're an all-rounder. You're not just a wicket keeper. With your wicket keeping, you have to help the team win games with your batting. So that sort of, transition झालंय क्रिकेटमध्ये ओव्हरऑल ऍज अ विकेट कीपर्स रोल. आणि ते ही with that, that change of thoughts as a wicket keeper in international cricket, again, Rishabh, what he is doing is he's again changing it into, Indian cricket. You can be a good batsman, good keeper, but what he's doing is he's being an explosive batsman. तो येऊन गेमच चेंज करतो अख्खा आणि फिअरलेस बॅटिंग करतो, की त्याला फरक नाही पडत की अवे टेस्ट सिरीज आहे, कोण बॉलिंग टाकतोय, सिच्युएशन काय आहे. तो येऊन डायरेक्ट एक मोमेंटम सेट करतोय टीमसाठी 6 नंबरवर, 5 नंबरवर, 7 नंबरवर, कुठे. तर आय थिंक त्यांनी जो तो ब्रँड ऑफ क्रिकेट स्वतःचा क्रिएट केलाय की फिअरलेस. त्याला 1000 जण बोललेत की हा विकेट फेकतोय, हा काय बॅटिंग करतोय, काय किपिंग करतोय, त्याला काही अफेक्ट झालं नाही. आणि he is going about his business the way he thinks is best. So I think credit goes to him because he hasn't changed and he hasn't let all the criticism affect his game. आणि त्याचा गेम तो मेंटेन ठेवलाय. आणि तो टेस्ट क्रिकेटमध्ये एक लहान करिअर मध्ये तो 4 किंवा 5दा तर 90s मध्ये आउट झाला. दॅट जस्ट शोज की ही इज नॉट बॉदर्ड अबाउट पर्सनल ग्लोरी. स्वतःच्या 100चं त्याला एवढं काही पडलं नाही. तो त्याची बॅटिंग एन्जॉय करतोय आणि जिथपर्यंत तो अटॅकिंग क्रिकेट खेळतोय, आय थिंक तो इंडियाला मॅच विनिंग सिच्युएशन मध्ये आणून ठेवून देतो. So I think yes, he has absolutely changed the way keepers are, especially in India. आदित्यला मी गेल्या 12 ते 15 वर्ष ओळखतो. आदित्यकडनं पर्सनली मला खूप शिकायला भेटलं ऑन अँड ऑफ द फील्ड. एक आवडता व्यक्ती आहे आमच्या टीममध्ये तो. आणि आदित्यबरोबर खूप मेमरीज आहेत माझे. आम्ही अप्स अँड डाऊन्सही शेअर केलेत. पण एक इनिंग म्हटली जाईल तर 2 वर्षापूर्वी विजय हजारे ट्रॉफी फायनल आम्ही काहीतरी 180 किंवा 200च्या आसपास चेस करत होतो आणि मुंबई टीम 30ला 4 विकेट पडलेले. तेव्हा मी आणि आदित्य आम्ही पार्टनरशिप करून मुंबईला ती टुर्नामेंट आणि फायनल जिंकवली. आदित्य एक फॅमिली मॅन आहे आणि म्हणजे एकदा तो एक टुर्नामेंट संपून घरी गेला त्याच्यानंतर आदित्य कधी कॉन्टॅक्टमध्ये नसतो, कारण तो ऑलवेज इज अ फॅमिली मॅन आणि तो फॅमिलीबरोबर बिझी असतो. तर आम्ही त्याला तेवढं डिस्टर्ब करत नाही. पण मला असं वाटतं थोडं आमच्याबरोबर पण त्यांनी सोशलाइज करायला पाहिजे. जर तुम्ही हा मेसेज माझा पाठवू शकाल त्याला तर बरं होईल. थँक्स. आपण आता रॅपिड फायर मध्ये जात आहोत. स्लॉग ओव्हर्स, लास्ट फ्यू बॉल्स टू यू. Okay. So here we come, Adi. So your favorite batsman? International cricket, Sachin Tendulkar growing up, and personally I feel Wasim Jaffer. Okay. Your favorite bowler? Zaheer Khan, the most skillful bowler that I've kept wickets. That is why I feel he's the best. Personal point of view, Zaheer Khan. Your favorite captain? म्हणजे my favorite captain domestically would be Ajit Agarkar. The first season that I played Ranji Trophy with him, he was the captain and we won that year also. So yeah, I mean I enjoyed playing under him. It was a good experience and
तो जेव्हाही decisions, whenever he made a decision on the ground, I used to feel that there can't be a better change than this. There can't be a better decision than this. I personally used to feel. तो मला वाटतं every time he used to make the right move. So I don't know. I mean, I just loved playing under Ajit Agarkar in my first year. Okay. And overall, if you say, then I loved Steve O. Ooh. Your favorite coach? भरपूर आहेत. आय मीन भरपूर कोचेसनी माझ्या लाईफवर एवढा इन्फ्लुएन्शियल रोल प्ले केलाय. आय थिंक वन ऑफ माय फेवरेट कोचेस वुड बी वासू परांजपे. माझे अंडर 17 मुंबईचे कोच होते. आय थिंक त्यांची अबिलिटी के दर प्लेयरला ते स्पेशल फील करत होते. ही कुड मेक एव्हरीबडी फील स्पेशल अँड ही हॅड द एबिलिटी टू मेक every player in the team feel the best player in the team. He was simply amazing. Best man manager, you would say? Oh, best man manager so far I've witnessed is undoubtedly Chandu sir. Your funniest teammate? Personally, I would say Siddesh Lag. Your happiest moment on the field? I think winning Ranji Trophy for Mumbai, both in 2013 and 2015-16. Okay. One dismissal, difficult to forget. Yes, semi-finals 2014-15 season against Karnataka at Bangalore. In the first innings, तेव्हा मी out झालो, and it wasn't a nick, but I was wrongly given out by the umpire, and it was difficult to take because after that, it was a thing where आम्ही 47 all out झालो त्या first innings मध्ये, आणि from there it became a difficult game for us to catch. Otherwise, we could have won that year itself. So yeah, I felt that was very difficult to take as my own dismissal. One street smart cricketer for Mumbai? Currently, Sarfaraz Khan. And I don't know, historically, I haven't seen Chandu sir play, but everyone says that he was a street smart player, and obviously I know him as a coach, so he is really a smart thinking cricketer. Your favorite batting partner? Wasim Jafar. Your best catch or stumping? I think one I took off Zahir Khan's bowling in Indore was of Devendra Bundela. He was the MP captain in 2012-13 season itself. Yeah, it was off the glove onto the leg side, and I ran. Ball जसा loop झालेला, मी धावत जाऊन diving left-handed catch काढलेली. तर yeah, that was, I think, the best. That was one-handed catch? Yes. Toughest bowler you have faced? In the nets, maybe Jasprit Bumrah or Lasith Malinga. दोघांपैकी कोणी. So if you have to pick one? Lasith Malinga. Very difficult to pick. काय त्याचा स्लोअर पण खूप समजत नाही का? नाही, काहीच नाही समजत, अजिबात नाही समजत. In his peak, though, no chance. I think later on maybe a little, but still very difficult to pick. Your favorite ground to bat at? Wankhede Stadium. Okay. Most challenging ground to bat? Maybe the one in Lali, Haryana Lali is the seaming track. That is, I think, somewhere. Seaming? Is it seaming? Seaming track, yeah. Most of the batsmen struggle, and मी सुद्धा 2-3 innings खेळलो तिथे, तर yeah, it is tough. One batsman who has influenced you the most? Playing a lot with him has helped me, become a better player. I think Wasim Jafar. Aditya Tare, your role model? Sachin Tendulkar. Hi everyone, जर तुम्हाला माझा इंटरव्ह्यू आवडला असेल तर नक्कीच बेल आयकन दाबून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स कॉलम मध्ये जाऊन कमेंट सुद्धा करा. थँक्यू. So it was fun talking to you, Aditya Tare. खूप धन्यवाद मला वेळ देण्यासाठी. Sure, no problem. It was pleasure talking to you, Tushar. Thanks.
Okay. And wish you all the very best for IPL. Thank you so much. Yes, thank you.